नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आपण आपल्या घरी घटस्थापना करणार आहोत। ही माझी पहिलीच वेळ आहे घटस्थापना करण्याची। कालच आपण गावाकडून आलेलो आहोत आणि सकाळी आल्यानंतर माझं ठरलं की मला घटस्थापना करायची आहे। दसऱ्यानिमित्त आपण साफसफाई घरची, भांड्यांची, कपड्यांची तर करतोच, ती ऑलरेडी झालेलीच होती। पण मनात फक्त थोडासा संभ्रम होता की आपल्या अडचणीच्या वेळी आपण काय करणार, कसं करणार। तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि मग मनाने निश्चित केलं की आज आपण घटस्थापना करणार आहोत। सकाळी उठले, मस्तपैकी रांगोळी काढली। आज पांढरा रंग होता, रांगोळी सुद्धा पांढरा रंग जास्त यूज करण्याचा प्रयत्न केला। छान असं पावडर आणि लिंबूचा वापर करून देव चकचकीत केले। त्यानंतर देवांची पूजा केली, व्यवस्थित देवघर व्यवस्थित साफ केलं। देवाच्या जे आपण 3 स्टेप्स बसवतो ज्यावर देव वगैरे, त्या सुद्धा व्यवस्थित बाजूला काढून पुन्हा एकदा साफ केल्या। आता हे आपण ठेवून देणार आहोत, कारण आपण ज्या ठिकाणी ह्या पायऱ्या ठेवल्या होत्या त्याच ठिकाणी आपण आता घटाची स्थापना करणार आहोत। घरी फोन केला, घट बसवण्याची पद्धत व्यवस्थित माहिती करून घेतली। जॉबला असल्यामुळे इथून मागे तर कधी मी घरी नव्हते, त्यामुळे घटस्थापना बसवताना बघितलं नाही। आईच्या घरची पद्धत माहिती होती, पण जशी जशी जागा बदलते, थोड्या थोड्या महिलांवर पद्धती बदलतात, त्यामुळे आता सासरच्या पद्धतीनुसार घट बसवण्याचं ठरलं। सासूबाईंना फोन केला, सासूबाईंनी आणि जाऊबाईंनी छान अशी माहिती दिली आणि खरंच खूप फरक होता दोन्हीकडच्या घट बसवण्याच्या पद्धतीत। आमच्याकडे माहेरी नारळ पण ठेवलं जातं घटांवर, त्यानंतर त्याला पुऱ्यांची वगैरे माळ दाखवली जाते, तर ती पद्धत इकडे नव्हती। इकडे घटाला 9 माळांची पण माळ बांधली जाते घटाला, ती एक वेगळी पद्धत मला इथे पाहायला मिळाली। इथे नारळ ठेवला जात नाही, त्यानंतर इथे पुऱ्यांची माळ दाखवली जात नाही। सो जे वडिलोपार्जित चालू झालेलं आहे आपल्या घरामध्ये, तर त्याच पद्धतीने घट बसवण्याचं ठरलं। सासरची पद्धत मी अवलंबणार होते, त्यांनी सांगितल्या पद्धतीने सगळी तयारी करून घेतली। बाहेरून आणलेलं हे धान्य होतं, वेगवेगळ्या पद्धतीच्या धान्यांमध्ये आपलं घरचं थोडं धान्य मिक्स केलं, ते मातीमध्ये मिक्स करून घेतलं, त्याच्यावर पाणी शिंपलं, घट रेडी केला होता आपण धुवून वगैरे व्यवस्थित। तर तो घट तिथे स्थापन केला। आता पहिलीच वेळ होती आपली घटस्थापनेची, त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित विचारून उपास कसं करायचं, नियम कसे पाळायचे सगळं जाणून घेतलं व्यवस्थित पद्धतीने। मनोभावे श्रद्धा करण्याचा प्रयत्न केला। खूप लोक म्हटले की घट बसवणं सोपं नसतं, फार कडक असतं, काही चुकलं तर असं होईल तसं होईल, पण किती काही झालं तरी आपली ती आईच आहे आणि आपल्या लेकरांच्या चुका ती नेहमी पदरात घालेल। माझ्याकडून काही चुकलं माकलं असेल तर देवी समजून घेईल। माझी पहिलीच वेळ आहे, या चुकातून मी सुधारण्याचा प्रयत्न करेल। व्यवस्थित सांगितल्या पद्धतीने पूजा स्थापन केली, मनोभावे पूजा केली, देवीचा आशीर्वाद घेतला। अशा पद्धतीने आपण आपली पूजा मांडली। ती पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। माझी पूजा मांडलेली आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्तपैकी आता नैवेद्य रेडी झाला होता, खडीसाखर आणि आजचा जो उपवासाचा पदार्थ होता तो देवीला मी नैवेद्य म्हणून ठेवला। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची पूजा? आई तुळजाभवानीची कृपा अशी सर्वांवर राहू देत। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।